आजकाल तर ना सोशल मीडिया ओपन केलं की काही ना काहीतरी बातमी नवीन ऐकायला भेटते. की कोणी प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याला कडावरून ढकलून दिलं, कोणी प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला ड्रम मध्ये पॅक केलं, कोणी आईवडिलांचा फोन केला, कोणी घर सोडून पळून गेलं, कोणी संडासच्या बाथरूम मध्ये पॅक केलं. रोज काही ना काहीतरी नवीन बातमी आज ऐकायला भेटते. पण हे प्रेम आहे की काय आहे? आज आपण इथं कोणाचीही बाजू घेणार नाही किंवा कोणाला दोष पण देणार नाही. पण यामागचं जेव्हा हे मुलं, किशोर वयातील मुलं, तरुण मुलं हे असं टोकाचं पाऊल उचलतात, तर त्यामागचं मानसशास्त्र काय आहे याचा आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर आपण आज बोलणार. तर नमस्कार, मी दुर्गा. न्यू लाईफ बिगिन्स विथ दुर्गा ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. प्रत्येक व्हिडिओला आपण जो भरघोस प्रतिसाद देत आहात, त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. माझ्या चॅनलचे विषय जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की प्रेम. खरंच प्रेम काय असतं? प्रेमाची व्याख्या काय आहे? माझ्या मते प्रेम आणि मालकी हक्क याच्यात आपण गल्लत करतो. प्रेम म्हणजे तू जसा आहेस तसा मला आवडतो, तू जसा आहेस तसाच राहा, तू जशी आहेस तशीच छान आहे, तू जिथे पण राहशील तिथे खुश राहा. प्रेमामध्ये स्वातंत्र्य असतं, पण मालकी हक्क आपण जे गाजवतो, मोह त्याला म्हणतो. तू फक्त माझाच आहेस, तू कोणाचाही नाही, तू दुसऱ्या कोणाचा झालास तर मी जिवंत राहणार नाही किंवा मी तुला जिवंत ठेवणार नाही. ही जी भावना आहे ही मोह, आणि ह्या मोहामध्ये लोक टोकाची भूमिका घेतात. कारण की यामध्ये नियंत्रण केलं जातं, समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण केलं जातं. कारण खरं प्रेम जे आहे हे विश्वास निर्माण करतं, आणि मोह जे आहे ते नात्यामध्ये भीती निर्माण करतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये तरुण तरुणी असं टोकाचं पाऊल का उचलतात, याच्या मागचं आपण आज मानसशास्त्र जाणून घेणार आहोत. तर आपण 2 ते 3 पॉइंट्स पाहूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमकं काय कारण आहे, काय मानसशास्त्रीय कारण आहे यामागं की लोक असं चुकीचे पाऊल उचलतात. त्याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1 पहिला मुद्दा आहे, तो आहे भावनिक अवलंबित्व. भावनिक अवलंबित्व म्हणजे आपल्या भावना दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असतात. त्यामध्ये काही व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या भोवती त्याचं आयुष्य गुरफटलेलं असतं. त्या व्यक्तीला त्या कोणाचं होऊ देणार नाही. त्यांना जेव्हा असं समजतं की आपलं नातं संपत चाललंय किंवा समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर होत चालली आहे, त्यावेळेस त्या डिफेन्स मोडमध्ये, तू कोणाचं होऊ शकणार नाहीस, तू फक्त माझाच आहेस, तू जर मला सोडून गेलास तर मी जगू शकणार नाही किंवा मी तुला जगू देणार नाही, अशी नियंत्रणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि दुसरा मुद्दा आहे मेंदूचे मानसशास्त्र. मेंदूचे मानसशास्त्र म्हणजे काय की जेव्हा तरुण तरुणीचा प्रेमाचा सुरुवातीचा काळ असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो, खूप उत्साह असतो. वय वर्ष 18 ते 25 ते 27 ह्या वयामध्ये तरुण तरुणीचा उत्साहाचा टप्पा असतो. तर यामध्ये शरीरामध्ये डोपामिन रसायन रिलीज होतं, तसेच काही उत्तेजनात्मक हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे त्यांच्या भावना त्यांना कंट्रोल करणं शक्य होत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की ते व्यक्ती विवेक ठरवतात. जेव्हा या बाबतीत असुरक्षितता निर्माण होते की समोरचा व्यक्ती मला सोडून जाईल, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न ह्या व्यक्ती करतात. त्यामुळे भावनिक असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे, नियंत्रण आल्यामुळे, काही वादामुळे, मानसिक तणावामुळे ह्या व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता जास्त असते. नंबर 3 आहे अपरिपक्व निर्णय क्षमता. 18 ते 25 हे जे वयोगट आहे, या वयोगटामध्ये निर्णय क्षमता विकसित झालेली नसते. त्यामुळे या वयामध्ये जे हार्मोन्सचे बदल होतात शरीरामध्ये, त्यामुळे तरुणांमध्ये, तरुणींमध्ये आक्रमकता म्हणा किंवा ॲग्रेसिव्हनेस जास्त वाढलेला असतो. छोट्या छोट्या गोष्टी त्या मनाला लावून घेणं किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर खूप अतिराग येणं किंवा ओव्हर रिॲक्ट करणं, ह्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतात. हा त्यांचा दोष आहे असं म्हणता येणार नाही, पण हा हार्मोन्सचा बदल आहे किंवा ते वय असं असतं की त्या वयामध्ये ह्या गोष्टी साहजिकच आहेत होणं. आणि नंबर 4 आहे सोशल मीडिया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सोशल मीडियामुळे आजकालची तरुण पिढी काय करेल म्हणून सांगता येत. सोशल मीडियावर शक्यतो सगळे कपल्स जे आहेत किंवा रिलेशनशिप जे आहे ते परफेक्ट दाखवले जातात. पिक्चर असू दे, एखादी मूवी असू दे, फिल्म असू दे, त्यामध्ये
एखादा हिरो हिरोईनसाठी वाटेल ते करायला तयार होतो आणि आजकालच्या तरुण पिढीला हेच वाटते, वाटेल ते करणं म्हणजेच प्रेम असतं. म्हणून ते वाटेल ते करण्याच्याच मागे लागलेले असतात, कारण की त्यांना त्यांचं प्रेम सिद्ध करून दाखवायचं असतं, जे डिफाईन केलेले सोशल मीडिया त्याप्रमाणे. यामध्ये काय होतं की रील आणि रिअल लाईफ यामध्ये फरक असतो. जे रीलमध्ये होतं ते रिअल लाईफमध्ये शक्य नसतात. त्यामुळं अवाजवी अपेक्षा वाढतात. अवाजवी अपेक्षा वाढल्यामुळे आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे बरेचदा वाद होतात आणि याच्यामध्ये टोकाच्या भावना घेतल्या जातात. मुद्दा 5वा आहे सामाजिक भूमिका. आता अशा परिस्थितीत काय होतं, तरुण तरुणी त्यांचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते घरी सांगू शकत नाही, डिस्कस करू शकत नाही. त्यांना एखादी मुलगी आवडते किंवा मुलगा आवडतो याबद्दल ते घरी डिस्कस करू शकत नाही, कारण त्यांना माहिती असतं की घरी जर सांगितलं तर मोठा तांडव होणार आहे, घरी आपल्याला ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. आणि घरातच नाही तर त्यांना हेही माहिती आहे की समाजातही आपल्याला ऍक्सेप्ट केलं जाणार नाही, म्हणून ते ह्या भानगडीत पडतच नाही. एकतर ते जीव घेण्याचा प्रयत्न करतात किंवा जीव देण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांना समाजाचा दबाव असतो आणि कुटुंबाचाही दबाव असतो. आता कुटुंबात जरी असेल तर एखाद्या नात्यात जर तुम्हाला सतत दबाव असेल किंवा एखाद्या नात्यामध्ये जर तुम्हाला सतत हिंसा असेल, तुम्हाला समजून घेतलं जात नसेल, तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यात येत असेल, तर हे जे नातं आहे हे अस्वस्थ नातं आहे. ही आपण पाहिलीत 5 कारणे ज्याच्यामुळं हे जेनझी, हे तरुण मुलं मुली टोकाची भूमिका घेतात. आता आपण पाहूया उपाय. माझ्या मते जर तुम्ही पालक असाल तर हे पालकांसाठी हा उपाय आहे की तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या व्यवस्थित बसून त्यांच्यासोबत सगळ्यात पहिले संवाद साधा. त्यांना समजून घ्या, त्यांना 4 गोष्टी समजून सांगा. जर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील, त्यांना थोडा वेळ द्या. त्यांना जे लोक आवडतात त्या आवडत्या व्यक्तींकडनं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही म्हणताल की हे तर सगळेच पालक करण्याचा प्रयत्न करतात. हो, हे अगदी बरोबर आहे. पण तुम्ही जर त्यांना बसून व्यवस्थित समजून सांगितलं की तुला जे वाटतंय तेही योग्य आहे आणि आम्ही जे बोलतोय तेही योग्य आहे. जर तुला ह्या गोष्टी नाही पटल्या किंवा आम्हाला जर ह्या गोष्टी पटल्या तर आम्ही स्वतःहून तुमच्या सोबत आहोत हा विश्वास त्यांना द्या आणि त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. बंदी घालायचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही त्यांना बंदी घालता, त्यांच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते अग्रेसिव्ह होतात आणि जे करायचं नको ठरले ते मुद्दाम ते करणार. कारण की मला असं वाटतंय ऍज अ पालक आपण समजून सांगण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही. ह्या वयामध्ये आपण जर त्यांना एखादी गोष्ट सांगायला गेलं तर ते डायरेक्ट टोकाची भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कारण की त्यांचा राग त्यांना अनावर होतो, अग्रेसिव्हनेस जास्त असतो. म्हणून शांततेत समजून सांगणं हा एक शेवटचा पर्याय आहे. आणि जर तुम्ही तरुण तरुणी असताल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. आयुष्यामध्ये आपल्या एकच व्यक्ती पुरतं आपलं आयुष्य मर्यादित करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, आपले हॉबीज आहेत, आपले ध्येय आहेत, गोल आहेत जे आपल्याला अचीव्ह करायचे आहेत. तुम्ही त्याच्यासाठी लढा, तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. जर तुमच्या आयुष्यामध्ये ब्रेकअप झालेला आहे, तुम्हाला खूप दुःख झालेलं आहे, तर थोडं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही इकडं करा जेणेकरून तुम्ही त्याला विसरू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही वाईट निर्णय घेण्याची, टोक्याची निर्णय घेण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला कुठल्या नात्यामध्ये दबाव आणला जात असेल किंवा ते हिंसा होत असेल किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशा नात्यांपासून तुम्ही दूर राहा. मित्रांनो, खरं प्रेम हे तुमचं आयुष्य घडवू शकतं. पण जर एखादं नातं तुम्हाला स्वतःपासून, तुमच्या नात्यापासून, तुमच्या आईवडिलापासून योग्य आणि अयोग्य याच्या जाणीवेपासून जर दूर करत असेल, तुमच्या आवडीनिवडींपासून तुम्हाला दूर केलं जात असेल, तर ह्या नात्यापासून तुम्ही दूर. आणि स्वतःला प्रश्न विचारा की हे प्रेम आहे की मोह. आणि तुमच्या आयुष्यात जर कोणी तुमच्यावर खरंच खूप प्रेम करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की येस आय हॅव. कारण एक सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलू शकते. हो, नाही तर काय.